मुख्यमंत्री यांनी विशेष भरीव योजनेतून शेतकऱ्यांची खरडून गेलेली शेती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी. शरद मैंद. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी शरद मैंद यांचा पुढाकार. अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्याच्या ग्रामीण भागात खास करून नदी, ओढे, नाले तुडुंब भरून दुतर्फा वाहत असल्याने कास्तकारांची न भरून निघणारी हानी झाली आहे. शेतात डबके साचले, शेती पूर्णतः खरडून गेली, शेतातील पिके वाहून गेलीत. अशा नुकसानग्रस्त भागाची शेतीची पडझडीची पाहणी करण्याचा दौरा सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैंद यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकून घेतली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न शरद मैंद यांनी केलाय. त्यांना धीर दिला असून एका पाठोपाठ एक गावामध्ये शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत समस्या जाणून घेताना यावर उपाय काय याबद्दल समीक्षा करण्यात आली. आणि शरद मैंद यांनी आपल्या पाहणी व शेतकऱ्यांच्या झालेल्या भेटीतून शेतकऱ्यांना खरडून वाहून गेलेली शेती ही शेती करण्यायोग्य बनवण्यासाठी शासनाने मदत करावी. पुन्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नदी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, संरक्षण भिंत अशा प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. हे त्यांनी जाणून घेतले आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या मागण्या घेऊन जाण्यासाठी त्यांनी माजी खासदार भावनाताई गवळी यांना साद घातली आहे. गवळी यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून देतो असा शब्द दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा आधार निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्कीच पाजर फुटेल असा विश्वास शरद मैंद यांनी बोलून दाखवला आहे. जवळजवळ ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि जवळजवळ ढगफुटीच झाली होती आणि कंटिन्यू ते एवढा पाऊस आपल्या परिसरामध्ये पडला आणि या अतिवृष्टीमुळे शेतीचं असेल, ग्रामीण भागात, शहरात सुद्धा घराघरात पाणी घुसून एकूणच नुकसान सर्व आपल्या बांधवांचं झालेलं आहे. मागील 70-80 वर्षात एवढा पाऊस कधीही झाला नाही. बरेचसे ज्येष्ठ मंडळी इथं आहेत ते सांगतात की आमच्या काळात आम्ही आजपर्यंत असा पाऊस कधीच बघितला नाही. आणि जवळजवळ 8-10 दिवसाचा पाऊस अवघ्या 2-4 घंट्यात येऊन गेला आणि सर्वात महत्वाचं होतं 1 तारखेला सकाळी अतिशय पाऊस चालू असतानाच मी माझ्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली होती की मुसळधार पाऊस चालू आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कोणाला काही अडचण आली, काही समस्या निर्माण झाली तर आपण आमच्याशी संपर्क करावा आणि काही आपल्या सूचना असतील तर त्या आपल्या फेसबुक मेसेजमध्ये आम्हाला कळवाव्या. त्या फेसबुक मेसेजवर दिलेल्या माहितीनुसार बऱ्याचशा सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आणि 1 तारखेला पाणी ओढल्यानंतर दुपारी 4 वाजताच आम्ही सर्व आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागे 15-20 वर्षापासून आपण सामाजिक कामात आपली भारतीय बँक पतसंस्था असेल, पुसद अर्बन बँक असेल, आपण अग्रेसिव्ह राहतो आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये आपण फुलाची पाकळी किंवा सुनीच्या टोका एवढी का होईना आपण आपल्या परिसरातील लोकांना मदत केली पाहिजे. या हेतूने आम्ही 1 तारखेला दुपारी 4 वाजता आम्हाला त्या फेसबुकवर जे मेसेज आले होते त्यानुसार आम्ही न्यायालयाच्या मागील परिसरामध्ये भेटी द्यायला गेलो. तिथल्या लोकांनी जे व्हिडिओ दाखवले की म्हणजे घरात जसं जसं काही नदी वाहत आहे आपल्या असे घरातून या खोलीतून त्या खोलीत पाणी जात होतं आणि 2-3 फूट पाणी तिथं होतं. त्यानंतर लगेच 2 तारखेपासून आम्ही 2 तारखेपासून ग्रामीण भागाचा दौरा चालू केला. साडवा मांडवा असेल, जुना कारला असेल, बोरी मुखरे असेल, बोरी मच्छिंदर असेल, बोरगळी असेल, कोपरा असेल, भोजरा असेल, अशा बऱ्याचशा गावांना आम्ही सर्व टीमने भेटी दिल्या आणि या भेटी दरम्यान अतिशय विदारक परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आपण सर्व मंडळी शहरात राहतो, आपल्याला त्याचा तेवढा चला
मोठा झटका किंवा त्याचं झळ आपल्याला पोहोचल्यासारखी वाटत नाही आणि पोहोचत नाही, गांभीर्य आपल्याला त्याचं नसते. परंतु जेव्हा आम्ही या सर्व परिसरामध्ये फिरलो, जवळजवळ 2-3 तास आम्ही या सर्व शेतकरी बांधवांसोबत आम्ही त्यांच्यासोबत स्वतः आम्ही पुस्तक घेऊन आम्ही 15-20 जण जात होतो आणि त्या सर्व भागाची पाहणी करत होतो. तर अतिशय विदारक अशी परिस्थिती या सर्व आपल्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही जेव्हा मांडवाला गेलो, मांडवा शिवार असेल, सांडवा असेल, बोरी या सर्व शिवारामध्ये, तर त्या शिवारामधील जवळजवळ एका एरियातली 300-400 एकर जमीन म्हणजे नाला जवळपास 700 ते 1 किलोमीटर दूर, परंतु त्या नाल्याने प्रवाह बदलला आणि तो सगळा नाला शेतात आला आणि शेतातून पूर्ण तो चिरत गेला. सर्व म्हणजे अशी 400 एकर शेती पूर्ण नदीत झाली. आजही ती नदीत झालेली आहे. तिथे एवढे पळवटे आणि असं तिथं जर तुम्ही गेले आणि तिथं जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की ही नदी काय 50 वर्षापासून इथं आहे की काय, परंतु ऍक्च्युअल ते शेतकऱ्याचं शेत आहे. ते सर्व शेतकरी सुद्धा इथे आलेले आहेत. अशी भीषण परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. पंचनामे होत आहेत, सरसकट काही नुकसान भरपाई देण्याचं शासनाने कबूलही केलेलं आहे, परंतु त्यामध्ये म्हणजे काय काहीच होऊ शकत नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्याची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिथं सगळं दौरे केल्यानंतर शेतकऱ्यांसोबत पारावर चर्चा केली, त्यांच्यासोबत डिस्कशन केलं. शेतकऱ्यांना जर या भयानक परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी विशेष असं अनुदानच त्याच्यातून आपल्याला बाहेर काढू शकते. आणि ते काम मला नाही वाटत कोणी लोकप्रतिनिधी वगैरे त्यांच्या लेवलवर होऊ शकते. ते काम मुख्यमंत्री साहेबांनी जर यात इंटरेस्ट घेतला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जर इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी जर त्यांच्या विशेष फंडातून आणि रोजगार हमी योजनेच्या मार्फत आम्ही जे काही माहिती आम्हाला मिळाली रोजगार हमी योजनेच्या मार्फत त्यांनी जर हे अनुदान दिलं तर 4-5 एकर शेती दुरुस्त करायला लाखो रुपये खर्च येणार आहे. आज पुढचे 5 ते 10 वर्ष हा शेतकरी शेतीच करू शकणार नाही, एवढी भयानक परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत ताकदीने राहण्यासाठी आम्ही असं ठरवलेलं आहे की येत्या 19 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही एक सर्व गावकरी मंडळी त्या दिवशी इथे जमणार आहे आम्ही सर्वजण. आणि 11 वाजता 19 तारखेला मुख्यमंत्री साहेबांचं निवेदन एसडीओ साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आम्ही इथून पाठवणार आहोत सर्व मंडळी. आणि हे निवेदन दिल्यानंतर या 8-10 दिवसातच मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग सुद्धा भावनाताई लोणे यांच्यासोबत माझं बोलणं झालं आणि त्यांनी मला शब्द दिला की बाबा याच्या लवकरात लवकर मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री साहेबांसोबत तुमची मीटिंग लावून देते आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ आणि आपलं शिष्टमंडळ आणि शेतकरी त्या गावातील काही शेतकरी असे सर्व शेतकऱ्यांना घेऊन जाऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या सगळ्या व्यथा सांगणार आहोत आणि त्यांना ही विधानक परिस्थिती त्यांच्या नजरेत आणून घालणार आहोत. जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाझर फुटला आणि या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं वाटलं तर निश्चितच मुख्यमंत्र्यांसाठी काही मोठी गोष्ट नाहीये. मुख्यमंत्री साहेबच हे या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढू शकतात. आणि त्यामुळे 19 तारखेला निवेदन दिल्यानंतर जी तारीख आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी मिळेल त्या दिवशी आम्ही इथे मुंबईला मुख्यमंत्री साहेबांना ते निवेदन देणार आहोत आणि त्यावर काय तोडगा निघेल त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. परंतु आम्ही हे फिरत असताना काही व्हिडिओ शूटिंग केलेले आहेत ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. नुकसान
नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांचे भागणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे त्वरित उपाययोजना न झाल्यास कमीत कमी 5 ते 10 वर्ष शेतकऱ्यांना शेतात पीक घेता येणार नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विशेष योजनेतून ढगफुटीग्रस्त शेतकऱ्यांना शेती कसण्यालायक करून देण्याची उपाययोजना केली तरच शेतकरी तारणार. यासाठी 19 सप्टेंबर 2024 रोजी SDO पुसद यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना भरपाई मिळवण्यासाठीचे गाववाईज तयार करण्यात आलेले ठराव पाठवायचे आहेत. त्यामुळे पुसद तालुक्यातील 19 तारखेपर्यंत आपल्या ग्रामपंचायतकडून नाला खोलीकरण, रुंदीकरण व संरक्षण भिंत मिळण्याबाबत ठराव घेऊन यावे असे आवाहन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. 16 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या पुसद अर्बन बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला बहुसंख्य पत्रकार व मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गावचे शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश राठोड, पुसद. हे 17 वर्ष मांडवायचे अनापो सरपंच होते. 17 वर्षे 10 वर्षे जिल्हा पंचायत समितीला सदस्य होते. आमचा विचारपूस करायला कोणी झालं नाही. आता म्हणजे महादेव तुकाराम रोज राहणार मांडवा सामाजिक कार्यकर्ता शेतकरी. आम्ही ज्या माणसासाठी आज प्रयत्न केले त्या माणसानं आम्हाला कधी फोन केला नाही. त्याच्यासाठी आम्ही दोघं विठ्ठलराव होक्षे आणि मी अर्ध्या रात्री आमच्या घरचं पेट्रोल टाकून यायची. त्याची गाडी राहायची, माझं पेट्रोल राहायचं. एक म्हणजे सामाजिक आम्हाला त्याने कधी विचारलं नाही, कधी हे नाही. शरद भाऊ आले, आम्हाला जगण्याची उमेद आहे. साहेबराव ढोले, किशन पाटील, या 4-5 उत्तम आडे, या 4-5 लोकांचा असा हरिभाऊ आबाळे, अशोक काष्टे, कैलास आबाळे, म्हणजे शेतात जायचं कामच नाही राहील. शेती होऊ शकत नाही. आम्हाला शासनाला म्हणायचं सगळ्या शेतकऱ्यांना द्या. अभिनंदनच करू मुंडे साहेबांचे. सर सगळं जाहीर केलं. आमचं म्हणणं 2 बिस्लरी प्या, 2 बिस्लरीच्या बाटल्या प्या. फक्त आमचं खर्चलं की आम्हाला पुरळीत करून द्या, नाला सरळीकरण. हे जसं संतोष वांगानं केलेलं आहे 17 किलोमीटर ते आम्हाला करून द्या. हेच आमच्या त्या मुंडे साहेबाला मागणी आहे. आणि आम्हाला मणी साहेबाला एकच हात जोडून येऊन दे. आम्ही फक्त आमच्या खिशात पैसे राहणार नाही आता, कारण उत्पन्नच नाही. फक्त तुमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही कोणाच्या मोटरसायकल येऊ. आम्ही तुम्हाला बोलू, तुम्ही मुंबईपर्यंत काय करायचे आम्हाला एवढं आहे. कारण पत्रकार बंधूला हात जोडून येऊन द्या. तुम्ही कोंट्राचं लिहिता, याचं लिहिता, असं या शेतकऱ्याचा काल येत नाही आम्हाला म्हणायचं. नाही जवान साहेब जनरल बोलायलो. मीडियामध्ये नाही बोलायलो, जनरल बोलायलो की बा आमचं तुम्ही काहीतरी लिहा आणि आमचं काम झालं पाहिजे. पिढ्यान मंत्री राहिलेले पिढ्यान आज आम्हाला काहीच आधार नाही मिळाला. याबद्दल आम्हाला लई दुःख आहे. आज भाऊचे आमचे काही संबंध नव्हते, काही नाही. कपटेमुळं आले आमच्या गावाला हे केलं. पुन्हा साहेबराव ढोले, या ढोले या इकडे. साहेबराव ढोले, एक मिनिट. नाही शेतात जायचंच काम नाही. आता एक मजुरी करणारा मग तिथे शेतीचं काय करणार? नाही साहेबराव हो बरं सांगा. पण पाहून खूपच पाहिजे. कोणी झालं नाही आम्हाला भेटाय. कोणी नाही. सर खरी गरज काय आहे? हा जो नाला गेलेला आहे सगळा सावरगाव पासून कोपऱ्यापर्यंत हा जो नाला गेलेला आहे, या नाल्याचं फुलीकरण करणं, रुंदी बांधणं, भिंत बांधणं हे फारच महत्वाचं आहे. यानं काही ना काही तर 50% तरी आमचं नुकसान वाचलं असतं. हे जर आपलं इथं प्रॉपर झालं असतं. खोलीकरण, रुंदीकरण आणि पूर प्रतिबंधक भिंत आवश्यक. वडसदला गेलो होतो आम्ही, पण वडसदला शेताचं नुकसान नाही. वडसदला घरात पाणी घुसलं, घरात घुसलं. सांडवा, वडसद आणि जुना कारला याला भीत आवश्यक. सांडवा, मांडवा, जुना कारला, बोरी उखळे, बोरी मच्छंदर, कोपरा इथपर्यंत आता ते पान साहेबांच्या शेतापासून आम्ही जेव्हा सर्व शेतकऱ्यांसोबत राऊंड मारल्यानंतर चर्चा करत होतो. आज कितीही प्रयत्न केले, काहीही केले तरी कमीत कमी 1 वर्ष तरी ही शेती काही करण्यात म्हणजे खूपच युद्ध पातळीवर काम केलं आणि आपल्या खूपच सहकार्य केलं राज्य शासनानं. तर 1 वर्ष कमीत कमी लागेल हे सगळं करायला.
आणि अशा परिस्थितीमध्ये आता राज्य शासनाचं तुम्हाला काम पाहिलं ते 1 वर्ष लागू शकते, 5 वर्ष लागू शकते त्याचं. तर अशा परिस्थितीमध्ये खूप असे शेतकरी आहे की ते शेती करू शकत नाही आणि त्यांचा रोजगाराचं साधनच सर्व हिरावून गेलं. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना काही शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल, दुग्ध व्यवसाय असेल, गोट फार्म असेल, कुक्कुटपालन असेल किंवा काही ग्रामीण भागातील काही किराणा दुकान टाकायचं असेल, काही करायचं असेल, तरी प्रत्येक व्यक्तीला आपण सर्व शेतकऱ्यांच्या 7/12वर क्रॉप लोनचा बोजा असला तरी आपण सर्व शेतकऱ्यांना अर्थसहाय्य कमी व्याजदराचं देण्याचं सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. सप्टेंबरला पावसामुळं जे काही महिन्यामध्ये 222 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, परंतु त्या दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत 210 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजे महिन्याचा पाऊस किंवा काही तासात पडला. इतकी भयानक परिस्थिती झाली. त्यामुळं सावरगावपासून जेवढे काही खेडे आहेत, जसा जसा त्या पावसाचा लोट वाढला तसं त्या गावाचे भयानक परिस्थिती होत गेली. सगळ्यात जास्त भयानक परिस्थिती हंसलपासून जे सुरू झाली ते इकडे कोपऱ्यापर्यंत त्याचा शेवट झाला. आमची शेतकऱ्यांची मागणी माझ्यापर्यंत किंवा शासनापर्यंत आम्ही दिलेलीच आहे. पण आता मयंक साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण ती लावून धरणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण आणि संरक्षित भिंत. इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की नाला खोलीकरण आणि रुंदीकरण होताना कृपया तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्याच्यावर सह्या करा. कारण काही शेतकरी रुंदीकरण होऊ देत नाही किंवा त्यांच्या जमिनी म्हणा किंवा त्यांच्या जातीसमुळे, कारण थोडीफार 2-4 फूट जमीन गेली तरी चालेल, परंतु भविष्यामध्ये जर आपलं असं नुकसान जर झालं तर त्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. त्याच्यामुळे नाला खोलीकरण रुंदीकरण होताना एक प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन शासनाला किंवा मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला ते द्यायचेच आहेत की त्या ग्रामपंचायतनं 19 तारखेपर्यंत तयार करावे प्रस्ताव आणि सगळ्यांनी आपापल्या पुढाऱ्याच्या मार्फत साहेबांकडे आपण द्यावं. शासन काय क्रायटेरिया 13,600च्या वर 1 रुपयाही देणार नाही, परंतु आपलं नुकसान जे झालेलं आहे लाखोच्या घरामध्ये आहे, करोडोचे आहे. 1 ते 2 लाख रुपये एकरी ते गोटे आणि ते जमीन माती टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळं साहेबांच्या म्हणण्यानुसार आपल्याला ही शासनाची मदत तर नकोच, परंतु त्यापेक्षा काही विशेष बाब म्हणून किंवा काही वेगळा बाब जर मुख्यमंत्री साहेबांना जर त्यांच्या मार्फत जर आपल्या शेतकऱ्यांना दिली तर ते आपल्या फायद्यासाठी होईल. आपलं पीक तर गेलं त्याच्याविषयी आपलं काय हे नाही आहे, परंतु भविष्यात असा धोका होऊ नये किंवा काही उद्भवू नये याच्यामुळे आपल्याला जे काय आता संरक्षित भिंत वगैरे सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. धन्यवाद. विषय असा की 1992ला माझ्या आयुष्यात फार मोठा पूर आला होता. त्याच्यानंतर आज माझं वय 75 वर्ष आहे. एवढा पूर मी आजपर्यंत पाहिला नाही. एवढा पूर मोजण्यात आला आणि सगळ्यांच्या घराला पाणी दिलं, कोणाच्या ओढाचा पाऊस नुकसान झालं. त्या नाला खोली करण्यासाठी मी 2 वर्ष सतत गाडी मागायला लागेल. आज करून देतो, उद्या करून देतो, पुन्हा आजपर्यंतही नाला खोली करून कधी देईल. त्याच्यानंतर मी पुढाऱ्यानंतर त्यांना भेटलो. बाई म्हटलं तुमच्यामुळं आपल्या घरात पाणी केलं म्हटलं. तुम्ही नाला जर खोली करून दिला असतं तर लोक हे त्रास लोकांना झाला नसता म्हटलं. तरी गाडी मॅडम दाखवून होते. आता पूर्वी प्रस्ताव पाठवला म्हणून पण ते नुसता पाठवते त्याचा विरोध करणं. मी 2 वर्ष सतत ही करतो. ज्ञानेश्वर झाडे, माजी उपसरपंच सांडवा, आपणा सर्वांना जे बळीराजाला जे भाऊंनी आपल्या समोर जे प्रस्ताव सांगितलेले आहेत त्याचं सर्वांनी अनुकरण करावं असं मी त्यांना विनंती करतो. व काही कुसुमाग्रजांच्या एक कविता आहे पाक करणा म्हणून, मी तुम्हाला ते ऐकून दाखवतो. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कडकमलेले केसावरती पाणी, शंकर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, शंकर हसला नंतर बसला बोललावरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वासिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वासिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. आज जे आपल्यावर परिस्थिती आलेली आहे सर्वांवर, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पाटण्यामध्ये पाणी थोडी ठेवले. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे. पळकी भिंत बांधतो आहे चिखल गाड काढतो आहे. पळकी भिंत बांधतो आहे चिखल गाड काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. माझा शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे की एवढं सुद्धा नुकसान होऊन आज शासनानं शेतकऱ्याकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही अशी परिस्थिती आहे. पण शरद पवारांच्या मार्गदर्शनातून आपल्याला जो एक आधारस्तंभ मिळाला, त्या आधारस्तंभामधून आपल्याला जगण्याची मी त्यांना आभार मानतो. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. शरद भाऊ सारखे फक्त समाजसेवक पाहिजे. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. भाऊ आपण सर्व बळीराजाला एवढा आधारस्तंभ दिलेला आहे. निश्चितच हा शेतकरी आपल्या मार्गदर्शनातून आपल्या सहकार्यातून निश्चित पुन्हा जसा पहिले होता तसाच उभा राहील असं मी आपल्यासमोर आवाहन करतो. धन्यवाद. पत्रकार बांधव शरद भाऊंच्या अगदी शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि तालुक्यातील ज्या विदारक परिस्थितीचं या ठिकाणी वर्णन झालेलं आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. मी देखील काही ठिकाणी गेलो होतो. तर या सर्व परिस्थितीला आपण सर्व वर्तमान प्रतिनिधी तर मानणारच आहोत, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण यांना मदतीचा हात देखील देऊ अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.